गुड मॉर्निंग स्टुडंट, लिसन हिअर. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 61वरचं पाहिलं. काय पाहिलं त्याच्यामध्ये की ते लोक बिचारे पळत येतात, हा मदत करा लांडगाला असा ओरडतो शेरू नावाचा मुलगा. ते लोक शेतातले लोक बिचारे शेतकरी हातात काठ्या घेऊन त्या लांडग्याला मारण्यासाठी येतात. परंतु ते तिथं जेव्हा येतात तेव्हा तिथे लांडगा नसतो. मग ते शेतकरी त्याला विचारतात की अरे बाबा कुठे आहे लांडगा, तू तर ओरडला आत्ता. मग तो म्हणतो, हसतो मोठमोठ्याने आणि तो म्हणतो मी तुम्हाला मूर्ख बनवलं, इथे काही लांडगा आलाच नाही असं ते म्हणतात. ते लोक बिचारे नाराज होतात, अरे अशी मजाक करायची नाही असं म्हणून ते तिथून निघून जातात. मग हा शेरू जो आहे हा थोड्या वेळानं काय विचार करतो की नाही, मी यांना पुन्हा एकदा मूर्ख बनवेल आणि तो पुन्हा मोठमोठ्याने ओरडतो. हे आपण पेज नंबर 61वर पाहिलं. हेल्प हेल्प, वुल्फ वुल्फ, ओ प्लीज हेल्प मी असं तो ओरडतो, मोठमोठ्यानं ओरडतो. या शेतकऱ्यांना वाटतं अरे आता खरंच आला असन. ते पुन्हा पळत येतात. पुन्हा पळत आले की हा पुन्हा मोठमोठ्याने असतो आणि तो म्हणतो शेरू की मी तुम्हाला पुन्हा एकदा मूर्ख बनवलं, इथे लांडगा आलाच नाही. ते खूप नाराज होतात आणि ते ठरवतात की आता यांना आवाज जरी दिला तरी आता याच्या मदतीला यायचं नाही. याला खराखुरचा लांडगा जरी आला आणि याच्या मेंढ्या जरी त्या लांडग्याने पळून नेल्या शिकारीसाठी तरीसुद्धा आपण यायचं नाही असं ते ठरवतात आणि सगळेजण आपापल्या कामावर जातात. इकडे शेरू मोठमोठ्याने हसत असतो, कारण आपण सुरुवातीच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की याला हे मेंढ्या चारण्याचं काम बोर होतं, याला गाणे म्हणण्याचं आवडत नाही, याला बासरी वाजण्याचं आवडत नाही. हे मुलं म्हणतात की बाबा तू पुस्तक वाच, तर याला पुस्तक वाचायला आवडत नाही. याला काय आवडतं, याला दुसऱ्यांची गंमत करायला आवडतं आणि म्हणून तो हे असे कामं करतो. आणि मग एक दिवस काय होतं मुलांनो, खरोखरचा लांडगा येतो आणि तो शेरू पाहतो की अरे, आणि हे जे 4 मुलं असतात हे सुद्धा बघतात की अरे हा कोण आहे, हा तर खरोखरचा लांडगा आहे. बिग अँड बॅड वुल्फ, खरोखरचा मोठा दुष्ट लांडगा आला. आता शेरूच्या मेंढ्याची तो शिकार करतो आणि मग शेरू पाहतो, शेरू त्या वुल्फला म्हणतो गो गो वुल्फ गो. आता तो लांडगा जाईल का असा, तो काही जात नाही. आणि मग हा शेरू परेशान होतो. आणि आता शेवटच्या पेजवरचे जे आपले कडवे आहे ते आपण घेतोय. शेरू म्हणतो बघा माय शीप, कारण लांडगा त्यातली एक मेंढरू पळून नेत असतो. मग हा मोठमोठ्याने ओरडतो माय शीप, माझं मेंढरू. ओ नो, आय एम सॉरी, मला माफ करा. बापरे किती वाईट झालंय, मला माफ करा. आय एम सो व्हेरी सॉरी, मला खूप वाईट वाटत आहे. आय शॅल नेवर क्राय वुल्फ फॉर फन अगेन, मी पुन्हा लांडगाला असं गमतीने सुद्धा म्हणणार नाही, तुमची गंमत करणार नाही. आणि मग जे कोरस असं बघा ते काय म्हणतात, शेरू हॅज लर्नड हिज लेसन, आणि शेरूला चांगलाच धडा मिळाला. बघा चित्रामध्ये बघा, त्याच्या 3 मेंढ्या आहे. त्या 3 मेंढ्यापैकी एक मेंढी तो लांडगा घेऊन चालला. दुसऱ्या मेंढ्या पण घाबरलेल्या आहे, कारण त्यांना माहिती आहे की या मेंढीचा नंबर झाल्यावर कोणाचा नंबर लागणार आहे, आपला नंबर लागणार आहे. त्याच्यामुळे त्या घाबरतात. आणि तो जो मुलगा आहे बघा शेरू, तो मोठमोठ्याने ओरडतोय, हातवारे करतोय, परंतु त्याच्या मदतीला कोणी येत नाही. का येणार नाही, कारण शेतकऱ्यांनी अगोदरच ठरवलं की आपल्याला याची मदत करायची नाही. हा आपली मजाक करतो, नक्कल करतो, त्याच्यामुळं यायचं नाही असं ते ठरवतात. शेरू हॅज लर्नड हिज लेसन, आणि शेरूला चांगली अद्दल घडली, त्याला चांगला धडा मिळाला. ही विल नेवर क्राय वुल्फ फॉर फन अगेन, आणि त्याच्यानंतर तो कधीही लांडगा आला असं तो कधीही ओरडला नाही. समजला धडा सगळ्यांना, लेसन समजलं. आता याच्यावर बघा क्वेश्चन दिलेले आहे, खूप चांगला धडा आहे. मोठ्यांची आपण मजाक करायची नाही. गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. मी जे शब्दार्थ दिलेले आहे
त्या शब्दार्थामध्ये हे आहे बघा, त्याच्यामुळे तुम्ही ते जसेचे तसे लिहायचे. आणि क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओरली, म्हणजे तोंडी त्याची उत्तरं द्या. तुम्ही तोंडीसुद्धा उत्तरं द्यायची आणि मला वाटतं पुस्तकात पाहून जर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला, प्रश्न लिहायचा, उत्तराला 2 ओळी सोडायच्या, असे सगळे प्रश्न लिहा आणि मग छानपैकी चांगल्या अक्षरात उत्तर लिहायचं आणि उत्तर झाल्यावर लाल रेष मारायची. आपण जसं मागच्या वर्षी मराठीची प्रश्नोत्तरं लिहित होतो, यावर्षी पण मराठीचे प्रश्नोत्तर लिहिले त्याप्रमाणे. आणि याचे प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी तुम्हाला टाकतो. शक्यतोवर मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा पुस्तकातून पाहून लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, समजलं सगळ्यांना? खूप चांगला धडा आहे. लांडगा रे लांडगा ही जसा जो पाठ जी गोष्ट मराठीमध्ये होते तीच गोष्ट आपण इंग्रजीमध्ये या 3 दिवसामध्ये शिकलेलो आहे. तुम्ही सराव करा, याचे शब्दार्थ दिलेले आहे ते पाठ करा, एक एक पेज वाचण्याचा प्रयत्न करा. बाजूला मम्मीला, पप्पाला किंवा ताईला, दादाला बसवा, वाचण्याचा प्रयत्न करा. इंग्रजीचे छोटे छोटे शब्द वाचता आले ना की मग तुम्हाला मोठे मोठे शब्दसुद्धा वाचता येईल आणि आपण काय वाचलं याचा अर्थसुद्धा तुम्हाला कळेल. समजलं सगळ्यांना? ओके, मी याचा क्वेश्चन नंबर 2चे प्रश्न शब्दार्थ दिलेले आहे, त्यातून पाहून ते लिहा आणि क्वेश्चन नंबर 3 जे आहे ते मी तुम्हाला देतो. थँक्यू.